आता पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या लोकसभेचं धुमशानमधून। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे पोस्टर व्हायरल, विरोधकांना उमेदवार मिळणं मुश्किल झालंय अशा आशयाचा फलक। भाजप महाराष्ट्राचा अवमान करताय, उदयनराजेंच्या उमेदवारीवरनं अंबादास दानवेंचा भाजपवर निशाणा। खासदार संजय राऊतांकडनं मोदींना कंसाची उपमा, कंस मामाला भीती वाटत असल्यानं सर्वांना तुरुंगात टाकतोय, नाव न घेता राऊतांचा मोदींवर निशाणा। पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले 2 दिवस, 3 दिवस सुट्ट्या असल्यानं फक्त 26 आणि 27 मार्चला अर्ज भरता येणार। नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरसाठी 19 एप्रिलला मतदान। अकोल्यातील काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण दंगलीमधील आरोपी, काँग्रेस दंगेबाजाची उमेदवारी मागे घेणार का, प्रवीण दरेकरांचा सवाल। सुप्रिया सुळेंचा दत्तात्रय भरणेंना करेक्ट कार्यक्रमाचा इशारा, तर जयसी करनी वैसे भरणे सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ ट्विट करत अंकिता पाटील यांनीही भरणेंना डिवचला। लक्षद्वीपमध्ये भाजप अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची माहिती। मवियाचे पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर उद्या सकाळी 9 वाजता शरद पवारांची भेट घेणार, लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पवारांची भेट।